नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं सायन्स वर्ल्डमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक्सरसाइजेस चॅप्टर नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स क्लास 9 महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेमी इंग्लिश. चॅप्टर 6 आपण मागच्या 2 व्हिडिओजमध्ये संपवलेलं आहे, फर्स्ट आणि सेकंड पार्टमध्ये. या व्हिडिओत आपण त्याच चॅप्टरचे जे एक्सरसाइजेस आहेत, क्वेश्चन आन्सर्स आहेत, त्यांचे आन्सर्स बघणार आहोत. चला तर आपण स्टार्ट करूया. Page number 80, exercises. Question 1. Match the proper terms from column A and C with description in column B. जर इथे कॉलम ए मध्ये काही प्लांट्सचे ग्रुप्स आहेत, बी मध्ये त्यांचे डिस्क्रिप्शन आहेत, काही कॅरेक्टर्स आहेत, आणि कॉलम सी मध्ये त्यांचे एक्झाम्पल्स आहेत. तर आपल्याला तिघांना मॅच करायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे याच्यातला थॅलोफायटा. थॅलोफायटाचे कॅरेक्टर्स आपल्याला माहिती आहेत. दीज प्लांट्स मेनली ग्रो इन वॉटर. ते पाण्यात ग्रो होतात आणि त्यांचं जे एक्झाम्पल आहे आल्गे. तर हे झालं आपलं फर्स्ट क्वेश्चन. देन सेकंड क्वेश्चन आहे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा जो ग्रुप आहे त्याचे आपल्याला कॅरेक्टर्स माहिती आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्याला डिस्कस केलं होतं. तर हे असे प्लांट्स आहेत. दीज प्लांट्स नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन अँड दे आर कॉल्ड द ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम, बिकॉज मोस्ट ऑफ दीज प्लांट्स दे ग्रो इन द मॉइस्ट प्लेसेस बट दे नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन अँड एक्झाम्पल इज मॉस. देन नेक्स्ट इज टेरिडोफायटा. टेरिडोफायटा हा प्लांट ग्रुप आहे ज्याच्यात आपण टिश्यूज, जे वेल डेव्हलप्ड जे टिश्यूज असतात फॉर कंडक्शन अँड वॉटर, कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड, ते आपल्याला बघायला मिळतं. तर या ग्रुपमधले जे प्लांट्स आहेत त्यांच्यात टिश्यूज आर प्रेझेंट फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड अँड एक्झाम्पल इज फर्न. फर्न जे की ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत. देन नेक्स्ट इज जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म्स, these are the plants which do not have any natural covering on the seed. यांचे जे सीड्स असतात ते नेकेड असतात अँड एक्झाम्पल इज सायकस. देन नेक्स्ट लास्ट क्वेश्चन इज अँजिओस्पर्म. दीज आर द प्लांट्स हॅविंग सीड्स फॉर्म्ड इन द फ्रूट. यांचे जे सीड्स आहेत ते फ्रूट्सच्या मध्ये एनक्लोज असतात अँड इट्स एक्झाम्पल इज टॅमरिड. चिंचेचं झाड सगळ्यांनी पाहिलं असेल आणि त्याच्या बियाही सगळ्यांनी बघितल्या असतील. तर आपण मागच्या व्हिडिओत पण डिस्कस केलं होतं. यांचे जे सीड्स असतात ते डायकॉटिलेडॉनस आणि मोनोकॉटिलेडॉनस असतात आणि ते फ्रूटच्या मध्ये एनक्लोज असतात. तर फ्रूट कवरिंग यांच्या सीड्सला असते. तर अशा प्रकारे हे जे 5 ग्रुप्स आहेत प्लांट किंगडमचे, त्यांचे कॅरेक्टर्स आणि त्यांचे एक्झाम्पल्स आपण इथे मॅच केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे फिल इन द ब्लँक्स. कम्प्लीट द सेंटेन्सेस बाय फिलिंग इन द ब्लँक्स अँड एक्सप्लेन दोज स्टेटमेंट्स. तर आपल्याला फिलअप्स भरायचे आहेत आणि त्यांचे जे सेंटेन्सेस आहेत ते एक्सप्लेन करायचे आहेत. तर ब्लँक्समध्ये भरण्यासाठी आपल्याला इथे ऑप्शन्स पण दिलेले आहेत. अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, स्पोर, ब्रायोफायटा, थॅलोफायटा आणि झायगोट. फर्स्ट क्वेश्चन इज डॅश प्लांट्स हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. तर सॉफ्ट आणि फायबर लाईक बॉडी जी आहे ती मोस्ट प्रिमिटिव्ह जे प्लांट्स आपण त्यांच्याबद्दल वाचलं होतं तो ग्रुप आहे, तो म्हणजे थॅलोफायटा. तर फर्स्ट आन्सर इज थॅलोफायटा. दीज प्लांट्स हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडीज अँड मोस्टली दीज प्लांट्स आर ॲक्वॅटिक. हे पाण्यात ग्रो होणारे प्लांट्स आहेत. सेकंड क्वेश्चन इज डॅश इज कॉल्ड द ॲम्फिबियन ऑफ द प्लांट किंगडम. Amphibian of the plant kingdom, these are the groups or these are the plants belonging to group Bryophyta. Bryophyta हा जो ग्रुप आहे प्लांट्सचा, त्यातले जे प्लांट्स आहेत त्यांना आपण ॲम्फिबियन म्हणतो, कारण की त्यांना ते जमिनीवर ग्रो होतात, मॉइस्ट सॉईलमध्ये ते ग्रो होतात, पण त्यांच्या रिप्रोडक्शनसाठी त्यांना पाण्याची आवश्यकता असते. तर सेकंड जे आन्सर आहे ते ब्रायोफायटा. Then third one is C. In pteridophytes, asexual reproduction occurs by dash. Formation of sexual reproduction occurs by dash formation. Now pteridophytes आपण याआधी त्याचे कॅरेक्टर्स पाहिले होते आणि हे असे प्लांट्स आहेत जे रिप्रोड्यूस होतात बाय बोथ द मेथड्स,
सेक्शुअल अँड असेक्शुअल. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी त्यांना स्पोर्सची जरूरत असते. दे फॉर्म स्पोर्स फॉर असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड वेन दे रिप्रोड्यूस बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन दॅट टाईम दे फॉर्म द झायगोट. फर्टिलायझेशन नंतर ते झायगोट फॉर्म करतात. तर फर्स्ट फिलअप आहे इथे स्पोर फॉर्मेशन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन अकर्स बाय झायगोट फॉर्मेशन. The last question is male and female flowers of dash are born on different sporophyls of the same plant. लास्ट व्हिडिओमध्ये आपण स्पोरोफिल्स डिस्कस केले होते. स्पोरोफिल्स आर द मॉडिफाईड लिव्स ऑफ सम प्लांट्स लाईक जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्ममध्ये जे स्पोरोफिल्स असतात ते मॉडिफाईड लिव्ज असतात आणि हे स्पोरोफिल्स जे असतात ते स्ट्रॉबेरी फॉर्म करतात म्हणजे कोन्स फॉर्म करतात है ना. तर हे जे कोन्स असतात ते एकाच प्लांटवर पण वेगवेगळे असतात. मेल आणि फिमेल जे कोन्स आहेत ते डिफरंट असतात. तर इथे तुम्हाला लिहायचं आहे आन्सर जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म्स इन जिम्नोस्पर्म मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑफ जिम्नोस्पर्म्स आर बॉर्न ऑन डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ द सेम प्लांट. तर जिम्नोस्पर्म्समध्ये मेल आणि फिमेल फ्लावर्स ते सेपरेट असतात पण एकाच प्लांटवर असतात. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 3. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. आपल्या शब्दात तुम्हाला याचं आन्सर द्यायचं आहे. अँड फर्स्ट क्वेश्चन इज राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सब किंगडम फेनोरोगॅम्स. फेनोरोगॅम्सचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लिहायचे आहेत. बघूया याचं आन्सर काय आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सब किंगडम फेनोरोगॅम्स. First, the plant body is differentiated into true roots, true stem and true leaves. Plant body is differentiated into true roots, true stem and true leaves. तर जे फेनोरोगॅम्स प्लांट्स आहेत त्याच्यात आपण लीव्स, स्टेम्स आणि रूट्स हे डिफरन्शिएटेड बघू शकतो. वेल डेव्हलप्ड असतात. सेकंड, दीज प्लांट्स हॅव वेल डेव्हलप्ड व्हॅस्क्युलर सिस्टीम. व्हॅस्क्युलर सिस्टीम आपल्याला माहिती आहे. झायलम अँड फ्लोएम जे कंडक्टिंग टिश्यूज असतात ते एक वेल डेव्हलप्ड व्हॅस्क्युलर सिस्टम याच्यात फॉर्म करतात. नंबर 3, इन फेनोरोगॅम्स मल्टी सेल्युलर सेक्स ऑर्गन्स रिलीज हॅप्लॉइड गॅमेट्स विच फ्यूज टू फॉर्म डिप्लॉइड एम्ब्रिओ. आपण एक कॅरेक्टरिस्टिक्स डिस्कस केली होती मागच्या व्हिडिओमध्ये फेनोरोगॅम्सची. दे हॅव 2 फेजेस इन देअर लाईफ दॅट इज गॅमेटोफाइट्स अँड स्पोरोफाइट्स. तर गॅमेटोफाइट जे आहेत त्याच्यात आपण हॅप्लॉइड गॅमेट्स पाहिले होते. हॅप्लॉइड गॅमेट्स ते प्रोड्यूस करतात आणि जेव्हा दीज हॅप्लॉइड गॅमेट्स वेन दे फ्यूज जेव्हा ते फ्यूज होतात त्यानंतर जो डिप्लॉइड एम्ब्रिओ फॉर्म होतो आणि नवीन प्लांट जो ग्रो होतो त्याला आपण म्हणतो स्पोरोफायटिक फेज. तर हे एक यांचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे फेनोरोगॅम्समध्ये. तो दे हॅव अल्टरेशन ऑफ जनरेशन. याला म्हणतात अल्टरेशन ऑफ जनरेशन. Number 4, seeds of these plants consist of embryos with stored food for the nourishment of embryo during the germination. When these seeds germinate, त्याच्यातला जो एम्ब्रिओ असतो सीडमधला जेव्हा ती सीड जर्मिनेट होते तेव्हा तो ग्रोईंग एम्ब्रिओ जो असतो तो स्टोर्ड फूड यूज करतो आणि हे स्टोर्ड फूड असतं त्यांच्या कॉटिलेडॉन्समध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 4 कॅरेक्टरिस्टिक फीचर फेनोरोगॅम्सचे आपण लिहू शकतो या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये. नंबर 5 जो कॅरेक्टरिस्टिक आहे फेनोरोगॅम्सचं ते आहे फेनोरोगॅम्स आर फर्दर सब डिवायडेड इन टू जिम्नोस्पर्म्स अँड एन्जिओस्पर्म. तर जिम्नोस्पर्म आणि एन्जिओस्पर्म हे त्याचे 2 सब डिव्हिजन्स आहेत फेनोरोगॅम्सचे ऑन द बेसिस ऑफ सीड्स which are enclosed in a fruit or not. आणि gymnosperms are the plants having seeds without food and angiosperms are the plants they are having seeds which are enclosed in the fruit. तर अशा प्रकारे हे 2 डिव्हिजन्स आपण फेनोरोगॅम्सचे बघू शकतो. नंबर 6 जी कॅरेक्टरिस्टिक आहे जिम्नोस्पर्म प्रोड्यूस सीड्स विच आर नॉट एनक्लोज बाय द फ्रूट अँड हेन्स आर कॉल्ड नेकेड सीड्स वेरॅज अँजिओस्पर्म्स प्रोड्यूस सीड्स विच आर एनक्लोज इन द फ्रूट्स. तर जिम्नोस्पर्मचे जे सीड्स आहेत ते 2 प्रकारचे असतात. एक जे फ्रूटच्या मध्ये असतात आणि दुसरे जे फ्रूटच्या म्हणजे ज्यांना फ्रूटचं कव्हरिंग बाहेरून नसतं.
तर अशा प्रकारे आपण हे 6 कॅरेक्टर्स जे आहेत फेनोरोगॅम्सचे ते आपण बघू शकतो. देन क्वेश्चन बी इज डिस्टिंग्विश बिटवीन मोनोकॉट्स अँड डायकॉट्स. हे पण आपण आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये यांचं जे डिफरन्स आहे तो आपण डिस्कस केलेला होता. पुन्हा एकदा आपण बघूया. तर हे आहे डिफरन्स बिटवीन डायकॉट्स अँड मोनोकॉट्स. व्हॉट अबाउट द लिफ व्हेनेशन. त्यांचं लिफ व्हेनेशन कसं असतं? मोनोकॉट्समध्ये पॅरलल व्हेनेशन असतं, डायकॉट्समध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन असतं. रूट सिस्टम मोनोकॉट्समध्ये फायब्रस रूट सिस्टम असते, डायकॉट्समध्ये टॅप रूट सिस्टम असते. इन मोनोकॉट्स व्हॅस्क्युलर बंडल्स आर स्कॅटर्ड. व्हॅस्क्युलर बंडल्स जे ते स्कॅटर्ड असतात, वाईल इन डायकॉट्स ते एका रिंग फॉर्ममध्ये अरेंज असतात. इन मोनोकॉट्स फ्लावर्स आर इन मल्टिपल ऑफ 3 पेटल्स. 3चे जे मल्टिपल्स असतात 3, 6 देन 9 असे त्यांचे मल्टिपल्समध्ये नंबर ऑफ पेटल्स असतात. वाईल इन डायकॉट्स मल्टिपल्स ऑफ पेटल्स आर फाउंड इन 5 अँड 4. तर ते टेट्रामेरस किंवा पेंटामेरस फ्लावर्स आपण बघू शकतो. म्हणजे 4 किंवा 8, 12 4चे मल्टिपल्स किंवा 5, 10, 15, 20 असे 5चे मल्टिपल्समध्ये यांचे पेटल्स आपण बघू शकतो. देन एम्ब्रिओ मोनोकॉट्सचे जे एम्ब्रिओ असतात त्याचे सिंगल कॉटिलेडॉन असतो आणि डायकॉट्सचे जे कॉटिलेडॉन असतात ते 2 असतात. एक्झाम्पल्स ऑफ मोनोकॉट्स प्लांट्स आर ग्रास, ऑर्चिड, देन ट्युलिप, लिलीज, कॅनाज हे ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत. फूड क्रॉप्समध्ये कॉर्न, व्हीट, बार्ली, राईस, शुगर केन, बनाना, पायनॅपल हे एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकतात. फ्लोटिंग प्लांट्समध्ये जे डकवीड असतं, जे आपण फ्लोटिंग प्लांट्स लेक्समध्ये किंवा पॉन्ड्समध्ये बघतो, जे पूर्ण एक लेअर बनवून टाकतात वॉटर सरफेसवर, ते फ्लोटिंग प्लांट्स असतात. दे आर ऑल्सो मोनोकॉट्स. इन डायकॉट्स एक्झाम्पल्स आर सनफ्लॉवर, मॅपल, ओक्स, कसावा, प्लेनेरिया, बीन अँड पीज हे क्रॉप फूड्स आहेत. अँड दीज आर ऑल डायकॉट्स. देन जर्मिनेशन टाईम जो असतो मोनोकॉट्सचा तो नियर अबाउट 3 डेजचा असतो, वाईल इन डायकॉट्स इट इज अबाउट 7 days. Seeds on soaking in water does not break into 2 halves in monocots, while in dicots seeds break into 2 halves, means they are having 2 dicotyledons. So this is the difference between monocots and dicots. I hope की तुम्हाला हे सगळे डिफरन्सेस समजले असतील आणि ते तुम्ही लिहू शकतात आन्सरमध्ये. Question C is write a paragraph in your own words about the ornamental plants called ferns. फर्न्स जे की ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत आणि ते बिलॉंग करतात टेरिडोफायटा या ग्रुपला. तर त्याच्याबद्दल एक छोटासा पॅराग्राफ तुम्हाला इथे लिहायचा आहे. चला तर काय लिहायचं त्याच्यात बघूया. फर्स्ट तुम्ही पॉईंट्समध्ये पण लिहू शकतात किंवा पॅरेग्राफमध्ये पण लिहू शकतात, पण पॉईंट्समध्ये लिहिणार तर तुम्हाला ते मेमोराईज करायला इझी होईल. फर्स्ट, फर्न्स बिलॉंग टू द डिव्हिजन टेरिडोफायटा. टेरिडोफायटा या डिव्हिजनला ते बिलॉंग करतात, त्याच्यात आपण त्यांना इन्क्लूड केलेलं आहे. सेकंड, फर्न्स आर द नॉन फ्लॉवरिंग वॅस्क्युलर प्लांट्स हॅविंग ट्रू लीव्स, स्टेम्स अँड रूट्स. फर्न्स असे प्लांट्स आहेत ते नॉन फ्लॉवरिंग तर आहेत, पण त्यांची जी वॅस्क्युलर सिस्टम आहे ती त्याच्यात प्रेझेंट असते. ट्रू लीव्स, स्टेम्स आणि रूट्स आपल्याला बघायला मिळतात. नंबर 3, दे आर फाउंड इन कूल, डॅम्प अँड शेडी प्लेसेस and have specialized tissues for conduction of water and food. तर झायलेम फ्लोएम आपण याच्यात बघू शकतो, जे स्पेशलाइज टिश्यूज आहेत कंडक्शन ऑफ वॉटर आणि फूडसाठी. नंबर 4, फर्न्स आर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट प्लांट्स ॲज दे आर यूज्ड फॉर द ऑर्नामेंटल पर्पजेस. तर ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत म्हणून ते इकॉनॉमिकली पण इम्पॉर्टंट आहेत. नंबर 5 तुम्ही लिहू शकतात, सम फर्न्स आर ऑल्सो यूज्ड ॲज सोर्स ऑफ फूड अँड मेडिसिन्स ऑल्सो. काही जे फर्न्स आहेत ते ॲज अ फूड आणि मेडिसिन्समध्ये पण यूज करतात. फॉर एक्झाम्पल अझोला जो फर्न आहे, इट इज यूज्ड इन पॅडी फील्ड्स ॲज बायोफर्टिलायझर. ॲज अ बायोफर्टिलायझर आपण हे ॲझोला प्लांट्स जे आहेत ते यूज करू शकतो. देन क्वेश्चन नंबर डी इज स्केच, लेबल अँड डिस्क्राईब द स्पायरोगायरा. स्पायरोगायरा जो प्लांट आहे त्याला आपल्याला स्केच करायचं आहे, लेबल करायचं आणि डिस्क्राईब करायचं. तर स्केच आणि लेबल तुम्ही इथे बघू शकता. हा डायग्राम तुम्हाला इथे बनवायचा आहे. फायबर लाईक बॉडी त्याची असते, यू कॅन सी हिअर.
आणि याचा जर एक सेक्शन घेतला आपण, एक सेल जर पाहिली तर ती आपल्याला अशी दिसते. तर हे याच्यातले काही लेबल्स आहेत ते तुम्हाला लिहायचे जेव्हा तुम्ही याला ड्रॉ करणार तुमच्या कॉपीमध्ये. ओके, तर हे जे हे जे पार्ट्स आहेत ते आपण बघूया. सगळ्यात बाहेर आहे सेल वॉल, यू कॅन सी सेल वॉल. देन मध्ये आपण बघू शकता सायटोप्लाझम इज देअर. देन लार्ज वॅक्युअल इज प्रेझेंट हिअर इनसाइड द सेल. देर आर सम सायटोप्लाझमिक स्ट्रँड्स. सेल मेम्ब्रेन तुम्हाला दाखवायची आहे, सेल वॉल तुम्हाला दाखवायची आहे. स्पायरल शेप्ड असा शेपमध्ये तुम्हाला क्लोरोप्लास्ट दाखवायचा आहे, कंटेनिंग पायरिनॉइड्स. व्हॉट आर पायरिनॉइड्स? पायरिनॉइड्स जे आहे ते क्लोरोप्लास्टच्या मध्ये असतात आणि कार्बन डायऑक्साईड फिक्सेशनसाठी ते हेल्प करतात पायरिनॉइड्स. ओके, दे आर प्रेझेंट इन द क्लोरोप्लास्ट. देन हे पायरिनॉइड्स तुम्हाला शो करायचे आहेत आणि न्यूक्लियस ॲट द सेंटर. ओके, तर हे काही इम्पॉर्टंट त्याचे लेबल्स आहेत ते तुम्हाला लेबल करायचे आहेत. नंतर आपण याला डिस्क्राईब कसं करणार, तर त्याचे काही कॅरेक्टर्स तुम्हाला लिहावे लागतील इथे. स्पायरोगायरा इज अ फ्री फ्लोटिंग ग्रीन अल्गे मेनली फाउंड इन फ्रेश वॉटर विच बिलॉंग्स टू द डिव्हिजन थॅलोफायटा. थॅलोफायटा ग्रुप आपण जेव्हा डिस्कस केला होता पहिल्या व्हिडिओत तेव्हा आपण स्पायरोगायराबद्दल बोललो होतो. तर हे एक ग्रीन अल्गे आहे, फ्री फ्लोटिंग आणि फ्रेश वॉटर्समध्ये लाईक पॉन्ड्स, लेक्स, स्ट्रीम्स इथे आपल्याला ते बघायला मिळतं. सेकंड कॅरेक्टर तुम्ही लिहू शकता इथे. इट हॅज फिलामेंटस स्ट्रक्चर, फिलामेंट लाईक बॉडी असते त्याची. अँड इट डज नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाईक लीव्ज, स्टेम्स एक्सेट्रा. तर याची जी बॉडी आहे ती ट्रू लीव्ज, स्टेम्स आणि रूट्स याच्यापासून डिवाइड असते, म्हणजे ते याच्यात ॲबसेंट असतात. इट हॅज स्पायरल शेप्ड क्लोरोप्लास्ट अँड इज दस ऑटोट्रॉफिक इन नेचर. ऑटोट्रॉफिक आहे बिकॉज they contain chloroplast and they also contain chlorophyll and they can make their own food by photosynthesis and that's why they are called autotrophic. Next, it can reproduce both sexually and asexually. दोन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट, इट रिप्रोड्यूस बाय सेक्शुअल कंजुगेशन मेथड अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन अकर्स बाय फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन मीन्स त्यांची जी बॉडी असते ते ब्रेकडाऊन होतात, डिफरंट फ्रॅगमेंट्स त्याचे बनतात अँड ईच फ्रॅगमेंट देन ग्रोज अगेन इन टू न्यू इंडिव्हिज्युअल. तर अशा प्रकारे हे काही कॅरेक्टर्स आहेत ते तुम्ही त्याला डिस्क्राईब करण्यासाठी लिहू शकतात. द नेक्स्ट क्वेश्चन इज राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांट्स बिलॉंगिंग टू द डिव्हिजन ब्रायोफायटा. ब्रायोफायटाचे काही कॅरेक्टर्स आपल्याला लिहायचे आहेत, बघूया. Characteristics of plants belonging to the division Bryophyta. First, bryophytes are called amphibians of the plant kingdom because they are terrestrial plants but require water to complete their life cycle at the time of sexual reproduction. Bryophytes यांना आपण ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम म्हणतो कारण की त्यांना ते टेरेस्ट्रियल प्लांट्स तर आहेतच, म्हणजे ते जमिनीवर उगतात, पण त्यांच्या रिप्रोडक्शनसाठी, सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी त्यांना वॉटरची गरज असते, पाण्याची गरज असते, म्हणून त्यांना आपण ॲम्फिबियन्स म्हणतो. नेक्स्ट, द प्लांट बॉडी इज गॅमेटोफाईट. प्लांट बॉडी त्यांची गॅमेटोफाईट असते. दे हॅव थॅलॉइड ऑर लिफी मल्टीसेल्युलर ग्रीन प्लांट बॉडी. त्यांची जी बॉडी असते ती थॅलॉइड असते, मीन्स इट डज नॉट शो ॲनी रूट्स ऑर लिव्ज ऑर स्टेम्स, पण लीफ लाईक स्ट्रक्चर्स त्यांचे असतात. त्यांची बॉडी लीफ लाईक स्ट्रक्चरची असते आणि मल्टीसेल्युलर ग्रीन असते. देन द प्लांट बॉडी लॅक्स ट्रू रूट, स्टेम ऑर लिव्स. मी आधीच तुम्हाला सांगितलं याच्याबद्दल. द प्लांट्स आर ग्रीन अँड पजेस क्लोरोप्लास्ट. हे प्लांट्स ग्रीन असतात, क्लोरोप्लास्ट असतात आणि त्यांच्यात आणि क्लोरोफिल पण असतं, म्हणून ते ऑटोट्रॉफिक आहेत. दे शो ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. व्हॅस्क्युलर टिश्यूज आर कम्प्लिटली ॲबसेंट. व्हॅस्क्युलर टिश्यूज ह्याच्यात कम्प्लिटली ॲबसेंट असतात. तर अशा प्रकारे तुम्ही हे कॅरेक्टरिस्टिक्स ब्रायोफायटाचे लिहू शकता. क्वेश्चन नंबर 4 इज स्केच अँड लेबल द फिगर्स ऑफ द फॉलोइंग प्लांट्स अँड एक्सप्लेन देम इन टू ब्रीफ. मर्केन्शिया, फ्युनेरिया, फर्न अँड स्पायरोगिरा.
तर ह्या चौघांचे तुम्हाला स्केच बनवायचे आहेत, लेबल करायचे आहेत पार्ट्सला आणि त्यांना एक्सप्लेन करायचं. विल सी वन बाय वन. सो दिस इज द डायग्राम ऑफ मर्केन्शिया. असा डायग्राम तुम्हाला बनवायचा आहे आणि त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही कॅरेक्टर्स लिहायचे आहेत. फर्स्ट, मर्केन्शिया इज अ जीनस ऑफ ब्रायोफाइट्स. ब्रायोफाइट्स या डिव्हिजनला तो बिलॉंग करतो. दे आर लिव्हरवर्ट्स अँड आर फाउंड इन मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. मोस्टली ते मॉइस्ट आणि शेडी प्लेसेसमध्ये ग्रो होतात. अँड मर्केन्शिया इज ऑल्सो कॉल्ड लिव्हरवर्ट आपण त्याला म्हणतो. नंबर 3, दे लॅक ट्रू रूट स्टेम्स अँड लिव्स. ट्रू रूट स्टेम लिव्स त्यांच्यात नसतात, बट प्लांट बॉडी इज ग्रीन इन कलर अँड इट इज थॅलॉइड प्लांट बॉडी त्याची असते. अँड दिस थॅलॉइड बॉडी हॅज रायझॉइड्स. दीज आर युनिसेल्युलर अँड द रूट लाईक स्ट्रक्चर्स. त्यांच्यात आपण रूट लाईक स्ट्रक्चर्स बघू शकतो, रायझॉइड्स ज्यांना आपण म्हणतो. The main function of these rhizoids is to anchor the plant to the substratum and absorb water and minerals. काही रूट्स लाईक स्ट्रक्चर ज्यांना आपण रायझॉइड्स म्हणतो ते ग्रो होतात आणि ते एकतर प्लांटला सबस्ट्रॅटमला अँकर करतात, पकडून ठेवतात, आणि दुसरं म्हणजे ते वॉटर अँड मिनरल्स ॲब्झॉर्ब करतात. नंबर 5, मर्केन्शिया रिप्रोड्युसेस असेक्शुअली ॲज वेल ॲज सेक्शुअली. Number 6, they bear a cup-shaped structures called gymi for asexual reproduction. Asexual reproductionसाठी त्यांचे जे स्ट्रक्चर असतात त्याला आपण जिमी म्हणतो. Sexual reproductive organs are born on the stalks called anthridiophore and archegoniophore. They contain male and female reproductive organs called antheridia and archegonia. तर अँथ्रेडिया अँड आर्किगोनिया हे त्याचे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत आणि ते स्टॉकमध्ये ग्रो होतात. परत आपण याचं एकदा डायग्राम बघूया. तर ही झाली डायग्राम, ही कॅप्सूल, आणि ह्या स्टॉकच्या अपर पार्टमध्ये जे आहे त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स ग्रो होतात फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. दीज आर द रायझॉइड्स, रूट लाईक स्ट्रक्चर्स, जे प्लांटला सबस्ट्रॅटम म्हणजे एखादा रॉक असेल किंवा सॉईल असेल त्याला ते अँकर करतात, पकडून ठेवतात, आणि वॉटर आणि मिनरल्स पण ते ॲब्झॉर्ब करतात सॉईलमधून. देन दिस इज द लीफ लाईक स्ट्रक्चर. लीफ लाईक पार्ट्स असतात त्याचे, बट देर आर नो ट्रू स्टेम, लिव्ज अँड रूट्स फाउंड इन दिस टाईप ऑफ प्लांट. ओके, तर हे कॅरेक्टर्स तुम्हाला इथे लिहायचे आहेत. नेक्स्ट जो डायग्राम आहे तो आहे फ्युनेरियाचा. Here also you can see the capsule, stalk, rhizoids and leaf-like parts of Funaria. याचे जे कॅरेक्टर्स आहेत ते आहेत, these plants are primitive, then they are thalloid body, they are multicellular, shade-loving, amphibious and autotrophic. Autotrophic means they can prepare their own food because they contain chloroplast, and they are amphibious as they need water for reproduction. They can grow on the soil, means they are terrestrial but they need water for reproduction, and that's why they are known as amphibious. They are shade loving, means they grow in the damp places, जिथे शेड असते तिथे ते ग्रो होतात. ते मल्टीसेल्युलर आहेत. त्यांची बॉडी थॅलॉइड आहे, मीन्स they do not show roots, stem and leaves, and they are primitive. Then second, they reproduce through spore formation. Third, they lack vascular system. Vascular system absent असते ह्या प्लांट्समध्ये. They have root like structures called rhizoids, जे आपण मर्केन्शियामध्ये पाहिले तसे स्ट्रक्चर्स यांना असतात, रूट लाईक स्ट्रक्चर, जे अँकरिंगसाठी आणि वॉटर आणि मिनरलच्या ॲब्झॉर्प्शनसाठी असतात. They are able to show alteration of generation, that is gametophytic stage, and is altered with the saprophytic stage. हे आपण ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे की गॅमेटोफायटिक आणि स्पोरोफायटिक बॉडी जी असते ती कशी असते. ओके, तर हे काही कॅरेक्टर्स आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर आहे फर्न्स. तर हा असा डायग्राम तुम्हाला बनवायचा आहे फर्न्सचा. अँड फर्न्स शोज रूट्स अँड लिफलेट्स. याची कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. फर्न्स आर फाउंड इन ह्युमिड अँड शेडी प्लेसेस, बोथ इन ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्लायमेट्स. हे त्याचं जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन आहे.
दे बिलॉंग टू द डिव्हिजन टेरिडोफायटा. टेरिडोफायटा डिव्हिजनला आपण त्यांना इन्क्लूड केलेलं आहे. दे कॅन ऑल्सो बी फाउंड इन ॲक्वॅटिक हॅबिटॅट्स. ॲक्वॅटिक हॅबिटॅट्समध्ये पण आपल्याला ते बघायला मिळतात. फर्न्स आर व्हस्क्युलर प्लांट्स हॅविंग झायलेम अँड फ्लोएम टिश्यूज इन दॅम. Like all vascular plants, they have stems, leaves and roots. They have stems, roots and leaves. त्यांची बॉडी डिफरेंशिएटेड असते. Ferns reproduce through spores and have neither seeds nor flowers. They lack seeds and flowers and reproduce through spore formation. Like all vascular plants, ferns have a life cycle that sees alteration of generations. ऑल्दो द प्लांट हॅज अ स्पोरोफायटिक डॉमिनंट सायकल. तर स्पोरोफायटिक फेज जो आहे त्यांच्या लाईफमध्ये डॉमिनंट असतो आणि दे प्रोड्यूस देअर स्पोर्स इन द स्पेशल स्ट्रक्चर्स कॉल्ड सोरी, SORI, and they are present on the leaflet at the back side of the leaflets. ओके, तर हे काही कॅरेक्टर्स आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. नेक्स्ट आहे स्पायरोगायरा. असला डायग्राम तुम्हाला बनवायचा आहे आणि त्याचे कॅरेक्टर्स लिहायचे आहेत. तर कॅरेक्टर्समध्ये आपण लिहू शकतो स्पायरोगायरा इज अ फ्री फ्लोटिंग ग्रीन अल्गी मेनली फाउंड इन फ्रेश वॉटर विच बिलॉंग्स टू द डिव्हिजन थॅलोफायटा. थॅलोफायटा प्लांट्स जे असतात ते खूप सिम्पल असतात, विदाऊट ॲनी leaves, stem and roots. Okay. Second, it has a filamentous structure. त्यांची जी बॉडी असते ती फिलामेंट लाईक असते. It does not show any specific part like leaves and stems. It has spiral shaped chloroplast and is thus autotrophic in nature. Chloroplast contain chlorophyll, so it is autotrophic in nature, means they can make their own food. It can reproduce both sexually and asexually. It reproduce by sexual conjugation. सेक्शुअली ते कंजुगेशन मेथडने रिप्रोड्यूस करतात आणि बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन जो आहे तो फ्रॅगमेंटेशन या प्रोसेसने होतो. फ्रॅगमेंटेशनमध्ये मॅच्युअर जी प्लांट बॉडी असते ती ब्रेकडाऊन होते डिफरंट फ्रॅगमेंट्समध्ये अँड देन ईच फ्रॅगमेंट ग्रोज इन टू ॲन इंडिव्हिज्युअल बॉडी. तर हे कॅरेक्टर्स तुम्हाला सगळे लिहायचे आहेत. Next, question number 5 is collect a monocot and dicot plant available in an area. Observe the plants carefully and describe them in scientific language. Scientific language मध्ये त्यांना डिस्क्राईब करायचं आहे. तर मोनोकॉट्स आणि डायकॉट्स यांना आपण कसं डिस्क्राईब करणार इन सायंटिफिक लँग्वेज. मोनोकॉट्स हॅव 1 cotyledonous seeds. Dicots have 2 cotyledonous seeds. Roots in the monocots are fibrous. Are having fibrous root system, while dicots have well developed primary or taproot system. तर हे खूपच बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. मोनोकॉट्सचे जे स्टेम असतात दे आर होलो इन लाईक इन बॅम्बू, फॉल्स लाईक इन बनाना अँड डिस्क लाईक इन ऑनियन. डायकॉट्सचे जे स्टेम असतात ते स्ट्रॉंग आणि हार्ड असतात. फॉर एक्झाम्पल बनियन ट्रीचं स्टेम तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. लीफ मोनोकॉट्समध्ये पॅरलल व्हेनिशन असतं, डायकॉट्समध्ये रेटिक्युलेट व्हेनिशन असतं. फ्लावर्स विथ 4 or 5 parts or in their multiples, they are pentamerous or tetramerous, and in dicots they are trimerous having 3 parts or its multiples. And what about vascular bundles? In monocots it is complexly arranged or they are distributed overall, and in dicots they are arranged in the form of the रिंग्स. आपण मोनोकॉट्स आणि डायकॉट्स हे मागच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलेलं आहे, तर ते कॅरेक्टर्स पण तुम्ही इथे लिहू शकतात. नंबर 6 क्वेश्चन इज विच क्रायटेरिया आर यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. एक्सप्लेन विथ रिझन्स. आपल्याला क्रायटेरिया लिहायचं आहे, कुठल्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलेलं आहे प्लांट्सचं आणि त्याचे रिझन्स पण लिहायचे. अँड द आन्सर इज प्लांट्स आर डिवायडेड ऑन द बेसिस ऑफ various characteristics. First, differentiation of plant body into roots, stems and leaves. हा फर्स्ट बेसिक कॅरेक्टरिस्टिक आहे ज्याच्या बेसवर आपण प्लांट्सला डिवाइड केलेलं आहे. सेकंड, वॅस्क्युलर टिश्यूज लाईक फ्लोएम अँड झायलेम टिश्यूज प्रेझेंट ऑर ॲबसेंट इन द प्लांट. देन प्रोडक्शन ऑफ सीड्स जे आहे ते कसं होतं.
and where are the seeds present. Then next is covering of seeds, whether the seeds are enclosed in a food or not, and then number of cotyledons in a seed. So these are the some basic characteristics on which we have divided the plants into different groups. So here is the flow chart which shows the classification of plants on the basis of some reasons. So first, plants may be divided into two, like plants that do not have differentiated body, for example Thallophyta group, and plants having differentiated plant bodies, Bryophyta and Pteridophyta. Now one again reason, एक आणखी reason आहे with specialized vascular tissue without vascular tissues. तर ज्या प्लांट्समध्ये व्हॅस्क्युलर टिश्यूज ॲबसेंट असतात तो ग्रुप आहे ब्रायोफायटा, आणि ज्यांच्यात तो व्हॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहेत ते आहेत टेरिडोफायटा. तर टेरिडोफायटा जो आहे तो व्हॅस्क्युलर टिश्यू त्याच्यात प्रेझेंट असतो त्या प्लांट्समध्ये. नाव विथ व्हॅस्क्युलर टिश्यू जे प्लांट्स आहेत ते पुन्हा पुढे आपण डिवाईड करू शकतो. डू नॉट प्रोड्यूस सीड्स अँड प्रोड्यूस सीड्स. तर जे सीड्स प्रोड्यूस नाही करत ते आहेत टेरिडोफायटा, आणि जे सीड्स प्रोड्यूस करतात ते आहे फेनेरोगॅम्स. देन फेनेरोगॅम्स अगेन कॅन बी डिवायडेड इंटू टू ग्रुप्स, विच बिअर नेकेड सीड्स अँड विच डू नॉट बिअर नेकेड सीड्स. मीन्स त्यांचे जे सीड्स आहेत ते फ्रूटच्या मध्ये असतात. तर जे नेकेड सीड्स ज्यांच्यात असतात ते आहेत जिम्नोस्पर्म्स, आणि जे फ्रूट बिअरिंग असतात म्हणजे त्यांच्या ज्या सीड्स आहेत त्या फ्रूटच्या मध्ये आहेत ते आहेत अँजिओस्पर्म. नाव अँजिओस्पर्म्स आर अगेन डिवायडेड इंटू टू groups. First is have seeds with 2 cotyledons and second have seeds with 1 cotyledon, means dicot and monocots. तर हे काही रिझन्स होते ज्यांच्या बेसवर आपण प्लांट्सला क्लासिफाय केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण चॅप्टर नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्सची जे एक्सरसाइजेस होते त्यातले सगळे क्वेश्चन्स आपण इथे डिस्कस केलेले आहेत. पुन्हा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यात आपण चॅप्टर नंबर 7 स्टार्ट करणार आहोत, एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटनला प्रेस करा, म्हणजे माझा येणारा पुढचा व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.